आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भाची अपडेट आहे। तर बघा मित्रांनो, आजपर्यंत कुठे किती अर्ज आलेले आहेत त्या संदर्भाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दिनांक 25 मार्च 2023 पर्यंत 24 पर्यंत जेवढे काही अर्ज आता या ठिकाणी प्राप्त झाले त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि पोलीस भरतीचे अपडेट्स त्या ठिकाणी मिळवू शकता। तर बघा 25 मार्चपर्यंत आलेले जे काही अर्ज आहेत त्या अर्जांची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण अर्जांची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वात आपण या ठिकाणी मुंबईवरून करणार आहोत। बघा सीपी मुंबई कॉन्स्टेबलसाठी आलेले जे काही टोकन आहे तर त्याच्या आपण या ठिकाणी अर्जांची माहिती पाहणार आहोत। तर बघा सीपी मुंबईला 1,25,000 प्लस अर्ज या ठिकाणी मित्रांनो प्राप्त झालेले आहेत। बघा 1,25,000 प्राप्त जे आहेत ते एवढे मित्रांनो अर्ज जे आहेत सीपी मुंबई कॉन्स्टेबल या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर बघा पुढे आहे SRPF हिंगोलीसाठी आलेल्या अर्जांची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा SRPF हिंगोलीसाठी बघा 5,500 प्लस अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी ह्या ठिकाणी SRPF हिंगोलीला आलेले आहेत। त्यानंतर बघा पुढे आपण पाहणार आहोत नांदेडला आलेले जे काय अर्ज आहेत 7,000 प्लस अर्ज मित्रांनो नांदेडला आलेले आहेत। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे SRPF जालनासाठी आलेले जे काही अर्ज आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। SRPF जालनासाठी 7,500 प्लस अर्ज जे आहेत ते SRPF जालनाला आलेले आहेत। त्यानंतर पुढे बघा पिंपरी चिंचवडला आलेले जे काही अर्ज आहेत ते आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर बघा पिंपरी चिंचवडला आलेल्या अर्जांची संख्या या ठिकाणी आहे बघा मित्रांनो 9,000 प्लस अर्ज जे आहेत ते पिंपरी चिंचवडला या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर बघा पुढे SRPF अमरावतीला आलेले अर्ज आहेत 11,000 प्लस अर्ज जे आहेत ते SRPF अमरावतीला आलेले आहेत। त्यानंतर पुढे बघा मुंबई कारागृहाला आलेले अर्ज। तर बघा मुंबई कारागृहाला मित्रांनो या ठिकाणी 10,000 प्लस अर्ज आलेले आहेत। मुंबई कारागृहाला 10,000 प्लस अर्ज जे आहेत ते त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर बघा पुढे आहे बघा सीपी मुंबई बँड्समनसाठी आलेले जे अर्ज आहेत त्यांचे मित्रांनो 5,000 प्लस अर्ज जे आहेत ते सीपी मुंबई बँड्समनसाठी आलेले आहेत। त्यानंतर बघा सीपी मुंबई ड्रायव्हरसाठी मित्रांनो जवळपास बघा 29,000 प्लस अर्ज एवढे या ठिकाणी सीपी मुंबई ड्रायव्हरला आलेले आहेत। त्यानंतर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जवळपास भरपूर जिल्ह्यांची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ येतो आवडला असेल। तुम्हाला कोणत्याही जिल्ह्याची माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवायचं आहे, तुम्हाला त्या जिल्ह्याची अपडेटसुद्धा प्रोव्हाइड केली जाणार आहे। तर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।